Hello students, today we are going to learn subject maths, upper primary scholarship examination standard 7, subject maths. Lesson number 2, natural numbers, whole numbers, integer and rational numbers. Now first is the natural numbers. आता natural numbers म्हणजे काय ते पाहूया. The group of numbers 1, 2, 3, 4 is called the set of counting numbers or natural numbers. असा ग्रुप की जो स्टार्ट होतोय, कशाने स्टार्ट होतोय तर 1 पासून स्टार्ट होतोय. 1, 2, 3, 4 हे जे नंबर्स आहेत याला आपण काउंटिंग नंबर्स असं म्हणतो किंवा यालाच आपण नॅचरल नंबर्स असं सुद्धा म्हणतो. 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, सगळ्यात छोटा नॅचरल नंबर कुठला आहे तर 1 हा आहे. लार्जेस्ट नॅचरल नंबर डज नॉट एक्झिस्ट. सगळ्यात मोठा नॅचरल नंबर आपल्याला सांगता येत नाही. देअर आर इन्फिनाईट नॅचरल नंबर्स. इन्फिनाईट म्हणजे कसे की ज्याला एंड नाही, म्हणजे अनलिमिटेड असे नॅचरल नंबर्स आहेत. शेवटचा नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही. सम ऑफ 2 नॅचरल नंबर्स इज अ नॅचरल नंबर. आता जर आपण 2 नॅचरल नंबर्सची सम केली तर ती कशी येते, नॅचरल नंबरच येते. एक्झाम्पल बुकमध्ये काय दिलेलं आहे पहा. 2 + 3 = 5. 5 इज अ नॅचरल नंबर. मग या ठिकाणी समजा आपण 10 + 20 केलं, मग 10 + 20 किती येतात तर 30 हा सुद्धा काय झाला, नॅचरल नंबरच झाला. Difference of 2 natural numbers may not be a natural number. Example 5 - 7 = -2 and -2 is not a natural number. काय सांगितलंय पहा, जर का 2 नॅचरल नंबर मधला डिफरन्स आपण कन्सिडर करायचं म्हटलं तर 2 नॅचरल नंबर येईल सुद्धा किंवा नाही येणार सुद्धा. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं 10 - 2, मग 10 - 2चा आन्सर येतं 8. मग 8 हा झाला नॅचरल नंबर. मग आता बुकमध्ये काय एक्झाम्पल दिलंय, 5 - 7 = -2 आन्सर आलं. मग -2 हा नॅचरल नंबर आहे का तर नाही. म्हणजे जर डिफरन्स पाहिला तर तो कदाचित नॅचरल नंबर येईल सुद्धा, कदाचित नॅचरल नंबर येणार नाही. द प्रोडक्ट ऑफ 2 नॅचरल नंबर्स इज अ नॅचरल नंबर. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हटलंय ना. 10 × 12 = 120. 120 इज अ नॅचरल नंबर. म्हणजे जर 2 नॅचरल नंबरचा आपण प्रोडक्ट घेतला तर तो मात्र नॅचरल नंबर येतोच. पुढे, when a natural number is divided by another natural number, the quotient may not be a natural number. आता इथे पण तसंच आहे सबट्रॅक्शन सारखं. आता जर का नॅचरल नंबरची डिव्हिजन केली आपण तर कदाचित येणारं आन्सर जे आहे तर ते नॅचरल नंबर येईल सुद्धा किंवा नाही सुद्धा येणार. एक्झाम्पल 12 / 10चा आन्सर किती मिळतं, 1.2 मिळतं. 1.2 इज नॉट अ नॅचरल नंबर. म्हणजे कदाचित मिळेल, कदाचित नॅचरल नंबर आन्सर नाही पण मिळणार. जर आपण समजा 100 / 10 म्हटलं तर त्याचे आन्सर 10 येतं. मग 10 हा नॅचरल नंबर आहे, पण इथे जे एक्झाम्पल दिलं आहे त्याच्यामध्ये मात्र काय होणार आहे तर म्हणजे कदाचित आन्सर हे नॅचरल नंबर असेल, कदाचित आन्सर हे नॅचरल नंबर नसेल. पण फक्त सम म्हणजे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मात्र येणारं आन्सर हे नॅचरल नंबरच येत असतं. चला पुढे जाऊया होल नंबर्सकडे. द ग्रुप ऑफ नंबर्स 0, 1, 2, 3, 4 आर कॉल्ड होल नंबर्स. म्हणजे हा जो ग्रुप आहे, आता होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये विशेष असं काही फरक नाही आहे. लक्षात कसं ठेवायचं तर नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात आणि होल नंबर 0 पासून स्टार्ट होणार आहे. बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं असं नाही. पहा, 0 इज द स्मॉलेस्ट होल नंबर. सगळ्यात छोटा होल नंबर जर आपण म्हटलं तर तो 0 आहे. द लार्जेस्ट होल नंबर डज नॉट एक्झिस्ट. आता होल नंबर हे सुद्धा नॅचरल नंबर सारखेच झाले की नाही. म्हणजे सगळ्यात मोठा होल नंबर आपल्याला सांगता येत नाही. आता वळूया इंटिजरकडे. -3, -2, -1,
0, 1, 2, 3. The numbers in this group are called as integers. आता इंटीजर्स म्हणजे या ठिकाणी कोणते नंबर आले तर पॉझिटिव्ह सुद्धा येतात आणि निगेटिव्ह सुद्धा येतात. त्यांचा ग्रुप म्हणजे काय झाला, इंटीजरचा ग्रुप झाला. आता इथे डॉट डॉट दिसत आहेत ना तुम्हाला, म्हणजे इकडे जे नंबर्स आहेत ते कसे झाले, इन्फिनाईट झाले, म्हणजे त्याला एंडच नाही. इकडे सुद्धा डॉट आहेत म्हणजे याला सुद्धा एंड नाही. पाहूया कसं आहे ते. -1 इज द लार्जेस्ट निगेटिव्ह इंटीजर. लक्षात ठेवा, -1 हा लार्जेस्ट निगेटिव्ह इंटीजर आहे. द स्मॉलेस्ट निगेटिव्ह इंटीजर डज नॉट एक्झिस्ट. म्हटलं ना तुम्हाला, स्मॉलेस्ट हा आपल्याला सांगताच येणार नाही. म्हणजे आता -1 हा कसा झाला तर लार्जेस्ट झाला, त्याच्यापेक्षा स्मॉल -2 झाला, त्याच्यापेक्षा स्मॉल -3 झाला. मग सगळ्यात स्मॉल आपल्याला सांगता येणार नाही, कारण हे कसे झाले, त्याला एंड पॉइंटच नाही असं आहे. 1 इज द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर. हां, पण स्मॉलेस्ट आपण सांगू शकतो. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर कुठला आहे तर 1 आहे. द लार्जेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर डज नॉट एक्झिस्ट. पण या ठिकाणी सुद्धा लार्जेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर आपल्याला सांगता येत नाही. पॉझिटिव्ह इंटीजर्स आर 1, 2, 3, 4, 5. पॉझिटिव्ह इंटीजर्स कुठले आहेत, 1, 2, 3, 4, 5 हे पॉझिटिव्ह इंटीजर्स आहेत. निगेटिव्ह इंटीजर्स आर -5, -4, -3, -2, -1 पाहिजे तेवढे. ठीक आहे. वी मे नॉट राईट पॉझिटिव्ह साईन बिफोर द पॉझिटिव्ह नंबर, बट वी मस्ट राईट मायनस साईन किंवा निगेटिव्ह साईन बिफोर अ निगेटिव्ह नंबर. वी डू नॉट राईट एनी साईन फॉर 0. आता पहा काय म्हटलेलं आहे. समजा जर पॉझिटिव्ह नंबर आपल्याला लिहायचा असेल तर आपण मायनसची साईन देतो किंवा मायनसची साईन नाही सुद्धा देत. पण निगेटिव्हमध्ये मात्र तसं नाही. निगेटिव्ह नंबर जर आपल्याला लिहायचा असेल तर त्याच्यामागे आपल्याला मायनसचं साईन लिहावंच लागतं कंपल्सरी. आणि 0ला कोणतंच साईन नाही, मायनस पण नाही आणि प्लस पण नाही. आता पुढचा पॉईंट पाहूया, रॅशनल नंबर. रॅशनल नंबरसाठी हा इथे छानपैकी असं तुम्हाला हे दिलेलं आहे की नाही, रॅशनल नंबर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. हे एकदा बघून घ्या. बुक नसेल तुमच्याकडे तर मेन पॉईंट्स जे आहेत ते नोटबुकमध्ये लिहून ठेवा. चला रॅशनल नंबरकडे जाऊया. इफ पी इज एनी इंटीजर, म्हणून म्हटलं ना तुम्हाला हे जे पॉईंट आहेत की नाही आपण बघतोय आत्ता, तर हे पॉईंट म्हणजे जर क्लिअर असतील तर एक्सरसाइज सोडवताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. इफ पी इज एनी इंटीजर. आता इंटीजर म्हणजे तुम्हाला सांगितलं मी काय ते, पॉझिटिव्ह नंबर्स पण आणि निगेटिव्ह नंबर्स पण. इफ पी इज एनी इंटीजर अँड क्यू इज एनी नॉन झिरो इंटीजर, देन पी डिवायडेड बाय क्यू इज अ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर चा हा ग्रुप आहे. म्हणजे रॅशनल नंबर बोललं तर त्याच्यामध्ये काय काय येतात, इंटीजर पण, होल नंबर पण आणि नॅचरल नंबर पण. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं कधी पण. रॅशनल नंबर्स आर रिटर्न लाईक फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शन आपल्याला झालं की नाही, स्टँडर्ड 5th मध्येच फ्रॅक्शन झालेलं आहे. रॅशनल नंबर्स आर रिटर्न लाईक फ्रॅक्शन्स. कन्सिडर -3/4. दिस इज नायदर अन इंटीजर नॉर अ फ्रॅक्शनल नंबर. -3/4 इज कॉल्ड अ रॅशनल नंबर. कळलं का? आता -3/4 काय म्हटलेलं आहे, आता हा इंटीजर नाही आहे ना किंवा फ्रॅक्शनल नंबर सुद्धा नाही आहे, मग याला काय म्हणणार आपण, याला आपण रॅशनल नंबर असं म्हणणार. पुढे, द ग्रुप ऑफ रॅशनल नंबर्स इन्क्ल्यूड ऑल द टाइप्स ऑफ नंबर्स मेन्शन्ड अबाउव. आता याच्या आधी आपण जे 3 पॉईंट पाहिले, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, तर हे सगळे कशाच्या अंडर आले, रॅशनल नंबरच्या अंडर आहेत. दिस मीन्स ऑल द नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स अँड फ्रॅक्शन्स आर रॅशनल नंबर. रॅशनल नंबरमध्ये कोण कोण आहे, नॅचरल आहेत, होल आहेत, इंटीजर्स आहेत आणि फ्रॅक्शन्स आहेत. हे सगळे मिळून रॅशनल नंबरचा एक ग्रुप तयार झाला. पुढे, देअर आर इन्फिनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे पहा. 2 रॅशनल नंबर्समध्ये किती रॅशनल नंबर्स असतात, इन्फिनाईट. इन्फिनाईट म्हणजे ज्याला
आपण मोजू शकत नाही किंवा सांगूच शकत नाही नेमके किती आहेत. अशा प्रकारे 2 रॅशनल नंबर्समध्ये किती रॅशनल नंबर्स असतात, तर इन्फिनाईट रॅशनल नंबर आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. द डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, शिकवलेलं आवडत असेल, तर या ठिकाणी तुम्ही लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.